शहापूर तालुका अध्यक्ष आदरणीय अनिल कांबळे साहेब हे उपस्थित आहेत। आमच्या समोर जसं की डिसोजा शहापूर तालुक्याचे महासचिव हे देखील उपस्थित आहेत आणि रमेश गोविंद भैरे हे आमच्या शहापूर तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, तालुका बॉडीवर काम करत आहेत आणि एक पत्रकार देखील आहे। असं असताना त्यांनी जे निवेदन वन विभागाकडे दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही, जनहितार्थ अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी वन खात्याला दिलेलं आहे की या विभागामध्ये कार्यरत असलेले सचिव आणि सचिव हे डिपार्टमेंटमधले असतात। समिती ही जनरल बॉडी म्हणून सामाजिक स्तरावर सचिव म्हणून जनरल बॉडी निवडली जाते आणि सचिव हा डिपार्टमेंटचा अधिकारी कोणीतरी असतो। अशा अधिकाऱ्याने हे संबंधित जे अध्यक्ष आहेत आदिवासी समाजाचे अध्यक्ष आहेत आणि अशा आमच्या आदिवासी बांधवांची फसवणूक करून थोडक्यामध्ये ज्या पद्धतीनं तुमचे व्यवहार घडले ते संशयास्पद आहेत असं त्यांच्या अर्जामध्ये नमूद आहे। आम्ही आमचे तालुका अध्यक्ष अनिलजी कांबळे, महासचिव तालुक्याचे जोसेफजी डिसोजा आणि मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश संघटक, आम्ही प्रत्यक्ष त्या साहेबांचं नाव आहे संदीपजी तोरडमण साहेब RFO आहे, त्यांच्याशी आता चर्चा केली, प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली। त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्या असे आम्ही त्यांना विनंती देखील केली आणि एका पत्रकाराला या पद्धतीनं उपोषणासाठी बसण्याची वेळ यावी या बाबतीमध्ये आम्ही खंत त्यांच्याकडे व्यक्त केली। पक्षाचा लीडर म्हणून किंवा आमच्या शहापूर तालुक्याचा प्रचार माध्यमाचा प्रमुख म्हणून हा भाग नव्हे, तर एका पत्रकाराला जर अशी अवस्था, चौथ्या स्तंभाला जर अशा पद्धतीनं या पूर्ण शहापूर तालुक्यातील जे कसारावासी आहेत, आमचे सगळे कसारावासी, मग त्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे आदिवासी असतील, आमचा बौद्ध समाज असेल, आमचा कुणबी समाज असेल, आमचा आगरी समाज असेल, आमच्या वेगवेगळ्या सगळ्या पद्धतीचा समाज या ठिकाणी असेल आणि मग आमच्या समाजावर, बहुजन समाजावर अशा पद्धतीचा फसवणूक किंवा कुठल्या पद्धतीचा अन्याय अत्याचार जर होणार असेल आणि ते कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याने जर होणार असेल तर ही गोष्ट बरोबर नाही। अशा पद्धतीनं आम्ही तोरडमल साहेबांशी बोललेलो आहोत आणि गेले 4 वेळा त्यांना आपण निवेदन दिले। असं असताना त्यांनी दखल घेतली नाही। आम्ही असं म्हटलं की किमान एक साधं पत्र 2 वेळीचं तुम्ही यापूर्वी द्यायला पाहिजे होतं आणि उपोषणाची वेळ झाली नसती, कारण निदान चौकशी करतो की काय त्याच्यामध्ये गांभीर्य आहे, परंतु तसं आतापर्यंत झालेलं नाही। हे तोरडमल साहेबांच्या निदर्शनास आम्ही आणलं आणि जर का आम्हाला आत्ता तुम्ही काय बघता आहात, आता तुमची प्रक्रिया काय, हे सगळं आम्ही मंडळी त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सौम्य भूमिका या बाबतीमध्ये घेतलेली आहे आणि अत्यंत दक्षपणे या प्रकरणामध्ये आम्ही लक्ष टाकतो असंही त्यांनी आम्हाला अभिवचन दिलंय। एवढंच नव्हे तर त्यांनी हेही सांगितलंय की संध्याकाळपर्यंत का होईना आम्ही अशा पद्धतीची चौकशी करण्याबाबत आम्ही त्यांना त्याच्यामध्ये असं सांगितलं की नुसती चौकशी वगैरे नको, याचा शेवटचा परिणाम काय आहे तो आम्हाला आमचा रिझल्ट मिळाला पाहिजे आणि संबंधित जो कर्मचारी आहे त्याच्यावर कोणती प्रक्रिया सुरू आहे हेही त्याच्यामध्ये आम्हाला उल्लेखित असावं। अशा पद्धतीची आमची चर्चा झाली आहे। चर्चा मला वाटते सफल व्हावी अशा पद्धतीची त्यांना आम्ही विनंती केली, पण त्यांना हेही सांगितले RPI सेक्युलर पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमचे नेते संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्यामदादा गायकवाड यांच्या वतीनं नव्हे तर ॲडव्होकेट किरण चन्ने महासचिव यांच्या वतीनं आणि आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चंदने साहेब यांच्या वतीनं आम्ही अशा पद्धतीनं
त्यांना पुढची दिशा सांगितलेली आहे की जर हे प्रकरण आपल्या स्थानिक लेवलला इथल्या लेवलला जर थांबलं नाही तर मात्र आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीनं, तर आमचा तालुक्याचा एक कार्यकर्ता जरी या ठिकाणी बसतो आहे आणि तो जनहितार्थ बसतो आहे, त्याचा काही कुठला वैयक्तिक स्वार्थ नाही आणि ह्या सगळ्यांच्या म्हणजे पूर्ण कसारा वाल्यांच्या हितार्थ बसतोय आणि असं जर होणार नसेल तर मग मात्र आम्हाला हे नुसतं उपोषण वगैरे नाही, मग RPI सेक्युलरचं आंदोलन कसं असतंय हे बहुधा महाराष्ट्राने पाहिलंय, ठाणे जिल्ह्याने तर पाहिलेलंच आहे, पण शहापूर तालुक्याने देखील मागच्या एका प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. आम्ही निश्चितपणे या गोष्टीला पूर्णपणे आमच्या जे सहकारी आहेत, शहापूर तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत, आमचे रमेश गोविंद भेरे साहेब, प्रसिद्धी प्रमुख शहापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर, यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं शहापूर तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष अनिलजी कांबळे, आमचे महासचिव जोसेफजी डिसोजा, तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा तालुक्याच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि हे समस्त जनास जाहीर असावे. तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देऊन देखील जर पुढची प्रक्रिया झाली नाही तर मात्र पूर्ण शहापूर तालुका आणि ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि मग तिथे आरोपी आणि डिपार्टमेंट यांची कुठल्याही पद्धतीने दय होणार नाही. कृपया याची दखल देखील निश्चितपणे त्या डिपार्टमेंटनी घ्यावी, तो संबंधित कोण सचिव आहे त्यांनी देखील ही दखल घ्यावी आणि शासनानं जे शासनाचे सन्माननीय या खात्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्यापर्यंत हा मेसेज निश्चितपणे या माध्यमातून जावा अशी मनापासून अपेक्षा करतो आणि आदरणीय भेरे सरांना मनापासून या पक्षाच्या वतीनं मोठं पाठबळ जाहीर करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.